हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? मस्त राहा, मजेत राहा. मी मस्त आहे, मजेत आहे. तर मी एक साडी रेडी केली होती. म्हणजे 2-3 दिवसाखाली गेली ती साडी फोटो काढायचं, लक्षातच नाही त्याचा व्हिडिओ काढायचा. तर ती एकदम ती लावणी मराठमोळी साडी होती, रेड कलरची साडी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती. तर ध्यानात नाही आता फोटो काढायचं, ते नेली बी त्यांनी संध्याकाळी येऊन. तर चला जाऊ द्या. आमच्या बेबीचे कानही टोचवायचे राहिलेत. 3 मंथ झाले तिला, 3 महिन्याची झाली. आमची पिऊ पण आज चांगलंच म्हणजे 4-5 दिवस झाले शाळेत गेली नाही ती. कारण आजारी आहे, ताप हे भरपूर येत होता तिला. तर औषध पाणी मी केलं. असं झालं दळण वगैरे. अरे घरच्या कामाला मला 12-1 वाजते, ते लय काम असते बाबा. फरशी पुसायचं, कपडे धुणं, भांडी, लय मोठी कामं असते ती. बाळवती असते ती, बाळाची केलेली सूप केलेली धुवायची. परत स्वयंपाक, पाहुणे आलते 2-3 दिवस, 2 दिवस. मावशीची आमच्या सून आलती, मुक्कामाला होती इथं 1 दिवस. मग त्यांचा राडा. आता लेकरू किती तहान आहे माझं, मग पाहुणचार बी करावं लागतंय. कसं काय करावं बरं? कशा आहात तुम्ही? बरं आहात का? जेवलात का? हागलं का? बसलं का? हे आमचे पिवडीचे दात दाखव खालचे. दात आलेत बघा, दिसतंय याच्यामध्ये खाली. आणि पुढचे दातच पडले नाही तो. कसं काय असं काय माहिती. आज 6 वर्षाची आहे ही. तर पुढचं दात पडले नाहीत आणि पाठीमागचे दात आलेत पडायच्या आधीच. तर म्हणजे जनरेशन खूप फास्ट वेगाने चालू आहे असं वाटत नाही का? कारण पहिल्या 9 वर्षाला पडत होते वाटतं दात. आणि दाढ 4थी-5वीला गेल्यानंतर, 1लीला गेल्यानंतर दात पडायचे छोटे छोटे. आता अंगणवाडीतच पडायला लागले दात. तर एकदम ते भाजीपाल्यावर फवारणी वगैरे केलेली असते ना, त्याच्यामुळे ते इफेक्ट होते असं म्हणतात. आणि मुली किती 12-13 वर्षात जे मोठ्या होत्यात ना मुली, त्यांचं पण सांगितलंय की काय खाल्ल्यानं जास्त करून फास्ट फूड म्हणजे बाहेरचं जेवण, हॉटेलमधलं हे पार्सल खाल्ल्यानं ते मुलीच्या शरीरावरही परिणाम झालाय. आणि ते एकदम 2री-3रीला 9 वर्षातच मोठे व्हायला लागले असं बातमी आहे पेपरला. तर तसं काय नाही, ते फवारणी केलेली औषधं वगैरे असतात ना, फवारणी केलेल्या फळभाज्या, ते पण खाल्ल्यावर होतंय असं म्हणतात ते. दाढ पण केले ते, तर कसं झालंय, भयंकर झालंय. झालंय सगळं ते. आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो, तर वाजले 3 वाजले बघा. लय टाइम झाला म्हणलं. 3 वाजता माझी मैत्रीण. टाइमच भेटत नाही व्हिडिओ शूट करायला, काय करावं. आणि खेळायला. खेळायला भेटत नाही. हो, खेळायला भेटत नाही म्हणते बाबा रे. कसं चाललंय कसं नाही. अरे बापरे, अरे रे रे, बेबीच्या आमच्या कान टोचवायचे राहिले आहेत. पैसे नाही म्हणतात. पैसे जरा जरा नाही, लयच मोठा प्रॉब्लेम चालू आहे म्हणायचं. सोनं पण खूप महाग झालंय, स्वस्त नाही आता सोनं. इतकं महाग झालंय सोनं. सोनं घ्यायची कोणाची आता ऐपत आहे का? आता काय प्रत्येक दिवस सोन्यावानी जगायचं, सोन्याच्या नादाला नाही लागायचं. प्रत्येक दिवस सोन्यावानी जगायचं, पण सोनं घ्यायच्या नादाला नाही लागायचं. आणि ज्याच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे पाळून, ते घेते ती सोनं नाणं काय 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 काय. हे बघा आमचा माईक मागवलेला. राहू दे. जरा कळत नाही काय बी दाखवते ती आमची पिवडी. आज 3 महिने झाले मी घरात बंद आहे. मी 3 महिने, चक्क 4था महिना चालू आहे. आज किती तारीख आहे? आज गुरुवार, 12 तारीख आहे आज. 12 तारखेला तर सुट्टी असते. आज 3 महिने आणि 12 दिवस, 8-9 नाही 10 दिवस, 9 दिवस झालेत आज. मी बंदिस्त घरात कोंडून असते. अगदी काम जातं उशिरापर्यंत. थंडी असते म्हणून उशिराने उठते.
सवयच लागली आता 8 वाजता उठायची मला तर. मला कसं तर करा? लवकर उठायची सवय लागली आता. कुठला काय लवकर उठते? अगं खरं भिंतीकडे बघत बसलेली होती. भिंतीकडे बघत बसली होती उठून. मग उठून लवकर काम धंदा करायचा का नाही? मग भाकरी कालवण करायचं का नाही? आ हं. करत नाही ना, काय नाही. मम्मी बाळ दाखव की त्यांना. नसतं बाळ दाखवायचं. बाळ दाखवायला आता त्या सोनू सूदनं, हिरो नाही का ऍक्टर, त्यांनी ही केलंय की ऍप्लिकेशन दिलंय की लहान लेकरांना सोशल मीडियावर दाखवू नये म्हणून, बंदी घाला म्हणून त्यांनी अप्लाय केलाय. त्याची आता मांग पुरी करतात का नाही काय माहिती. कानातलं निघायला लागलं वाटतं गं. यायला कसं बोले ही रे. काढून टाकते कानातलं. नुसतं ढिल्ल ढिल्ल झालंय. आता मी दवाखान्यात कामाला गेले असते, मला बाळ नसतं तर. हो, दवाखाने पण आता हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर पण 10,000 पेमेंट आहे आता. चांगल्या पद्धतीने काम केलं तर, किंवा कोर्स झाला तर, किंवा शिक्षण 12वी वगैरे झालं तर, शिक्षण 12वी पर्यंत झालं असलं तर, असं आहे. आम्ही काय आणलं होतं ते NS, मी काम थोडंफार केलंय. याच्यामध्ये आणखीन एक लिक्विड असतं NS मध्ये, तर हे वाफ द्यायसाठी आणलं होतं सर्दी झाल्यावर. ते नको ना, काय तसं दाखवते काहीतरीच, काय असं नाही करायचं येड्यासारखं. ह्याचा फायदे चल एवढी आमची येड्यावरच करायला लागली, बुद्धीचा विकासच व्हायला झालाय कशामुळे. हाय का नाही? अभ्यास तर करतच नाही मनाने, मार खाल्ल्यावरच अभ्यास करते. हे NS आणलं होतं. प्यायचं नाही, सॉरी, सलाईन लावायचं. पण हे वाफ घेण्यासाठी आणलंय. मी हॉस्पिटलमध्ये पण काम केलंय पहिलं लग्नापूर्वी, आधी कॉलेज करत करत, शाळा शिकत शिकत. अमेरिकेतली मुलं 13-14 वर्षात का 12-13 वर्षातच कमवतात म्हणा. अमेरिकेतली का चीनचीच आहे ती वाटतं. चीनचीत काय की मला वाटतं बहुतेक. मी पण म्हणून म्हणलं, मग दवाखान्यात काम करत होते शाळा शिकत शिकत. आपल्या भारतातली अमेरिकेच काय घेऊन बसलाय, चीन मधलं काय घेऊन बसलाय. आपल्या भारतातली तर लेकरं शेतात काम करत करत शाळा शिकते ती. परत जनावरांचं शेण काढत काढत भाकऱ्या थापत्यात लहान वयातच. सगळ्यात भारत फास्ट आहे म्हणावं लागेल खरं तर म्हणायचं मग. लहान वयात जन्मताच काम करतात म्हणावं लागेल. अमेरिका आणि चीनचं फक्त पैसे कमवतात ती. इथली काम. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाला.